सोबत लिहित चला. मास इज द अमाउंट ऑफ मॅटर. मॅटर म्हणजे काय होते? अमाउंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन दी ऑब्जेक्ट. हा झाला याचा पहिला पॉईंट. अमाऊंट ऑफ मॅटर. मॅटर काय असते आपण सेकंड चॅप्टरमध्ये शिकू पिरियडिक टेबलमध्ये. तो व्हॉट इज द मास? द मास इज ए अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द ऑब्जेक्ट. पॉईंट आहे याचा जो युनिट असतो, याचे दोन युनिट असतात. युनिट याचे दोन युनिट आहेत. एक आहे SI युनिट आणि दुसरा आहे CGS युनिट. कळलं? याचा जो SI युनिट आहे तो आहे किलोग्राम. त्याला प्रेमानं आपण kg म्हणतो. आणि याचा CGS युनिट आहे तो आहे ग्राम, ज्याला आपण प्रेमाने GM म्हणतो. तिसरा पॉईंट याच्यामध्ये आहे जो की मासमध्ये सर्वात इम्पॉर्टंट आहे. हे कोणती क्वांटिटी आहे? तर हा स्पेशली स्केलर क्वांटिटी आहे. इट इज स्केलर क्वांटिटी. याचा अर्थ काय होतो की जर एक मासला जर एक्सप्रेस करायचं असेल तर फक्त आणि फक्त मॅग्निट्यूडची गरज पडते, डायरेक्शनची गरज पडत नाही. इट इज कॉन्स्टंट. याचा अर्थ काय होतो? दॅट इज इट नॉट चेंज प्लेस टू प्लेस, इट नॉट चेंज प्लॅनेट टू प्लॅनेट. कळलं एवढं? लिहून ठेवतोय ती. इट इज नॉट चेंज प्लेस टू प्लेस. हा प्लेस टू प्लेस चेंज होत नाही किंवा प्लॅनेट टू प्लॅनेट. याला कंटिन्यू करते. नॉट चेंज it is constant. That means it is not change planet to planet किंवा place to place. आणि लास्ट पॉइंट आहे याच्यावाला, हा जो मास असतो हा स्पेशली एनर्सियामध्ये काउंट केला जातो. समजा तुम्ही तो पिक्चर पाहिला असेल, त्याच्यामध्ये तो एक असा बाहुला राहते आणि ह्या बाहुल्याला तुम्ही असा, हा इथे थोडासा जड राहते आणि याला थोडंसं असं मारा, आता पुन्हा जसं तसंच येतो. पुन्हा असा मारला तर जसा तसंच येतो, असा खाली पडतो, पुन्हा जसा तसंच येतो. झुकेंगे नाही तब तक टूटेंगे नाही, हा वाला. तर याच्या एक्झॅक्टली काय होतो की हा जो मास जोपर्यंत चेंज करणार नाही तोपर्यंत खाली पडणार नाही. म्हणजे याचाच अर्थ का, जर जास्त मास असेल तर जास्त एनर्सिया, आणि जास्त एनर्सिया याचाच अर्थ जास्त मास. तर आपण पाचवा लिहू शकतो आपण, हाई मास या हायर मास हायर इनर्शिया. आता हा इनर्शिया काय आहे? इनर्शिया तुम्ही समजा पाहिलं असेल तर एखाद्या बस स्टॉपमध्ये राहा, एक रील दाखवला होता शॉर्ट व्हिडिओमध्ये, एक मुलगी राहते, ते समोर राहते आणि तो मुलगा मागे राहते. सडन झटका येते तर तो मुलगा तो मागचा आहे तो तिला टच करतो, सडनली होतो. आपण सुद्धा आपल्या गावच्या बसमध्ये बसलं तर ह्या नळावर बघा, हातोडीच्या नळावर अशी गाडी बागवतो तो सडनली आपण असे झुकले जातो. किंवा सडनली समजा ब्रेक मारली तर ब्रेक आपण एकदम त्या समोरच्या व्यक्तीवर खाली पडतो. तर दिस इज द एनर्सिया. एनर्सियाला मराठीत म्हणतात जडत्व. समजा मी वजन, माझा 1000 किलो ऑलरेडी वजन आहे, आता झुकेल का मी? हा, झुकेगा नाही साला. तर त्यासारखं होईल. म्हणजे जडत्व जितकं जास्त असेल, याच्या जास्त माझं वजन जास्त असेल तर एनर्सिया तितका काय राहील? जास्त राहील. कळलं हवाला? दिस इज द 5 पॉइंट. हायर मास हायर द एनर्शिया. हायर मास हायर एनर्शिया इतकं लिहून ठेवा. तर पहिला पॉईंट झाला आपला मास बद्दल. मास इज द अमाउंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द ऑब्जेक्ट. याचे देर आर 2 युनिट, दॅट इज द SI युनिट इज द किलोग्राम अँड CGS युनिट इज द ग्राम. इट इज अ स्केलर क्वांटिटी. हे स्केलर क्वांटिटी आहे आणि इट इज अ कॉन्स्टंट. दॅट मीन्स इट इज नॉट चेंज प्लेस टू प्लेस. दॅट मीन्स इट नॉट चेंज द प्लॅनेट टू प्लॅनेट. चला, येथे आपला हा मास संपलेला आहे. त्याच्यानंतर वेटकडे जाऊया. तर वेट काय असतो? वेट एक प्रकारचे काय आहे? फोर्स आहे. वेट इज ए फोर्स. हा काय एक प्रकारचा फोर्स विच अर्थ अट्रॅक्ट दी ऑब्जेक्ट. असा फोर्स अर्थ पासी
ज्याच्यामुळे ऑब्जेक्ट अर्थ आपल्याकडे अट्रॅक्ट करते. सपोज हा झाला, हा कोणाकडे अट्रॅक्ट होऊन राहिला, कोणाकडे अट्रॅक्ट होऊन राहिला, अर्थकडे. तर अर्थची अशी कॅपॅसिटी किंवा अशी टेंडन्सी ज्याच्यामुळे ऑब्जेक्ट त्याच्याकडे अट्रॅक्ट केला जातो किंवा अट्रॅक्ट होतो, त्याला काय म्हणतात, वेट म्हणतात. ओके, हा झाला पहिला पॉइंट. दिस इज द पहिला पॉइंट. व्हॉट इज द वेट? वेट इज द फोर्स. इतकं लिहिलं तरी सफिशियंट आहे. वेट इज अ फोर्स विथ विच अर्थ अट्रॅक्ट द ऑब्जेक्ट. सेकंड पॉइंट कोणता होता याच्यावाला? युनिट होता ना याचा युनिट. तर याचा युनिट कोणता आहे? हा, याचे युनिट दोन असतात. याचे दोन युनिट आहे. पहिला आहे एसआय युनिट. याचं एसआय युनिट आहे न्यूटन भाऊ. याचा एसआय युनिट आहे न्यूटन, जो की आपण एन ने रिप्रेझेंट करतो. याचा सीजीएस युनिट आहे, सीजीएस युनिट आहे याचा डायन, DYNE. कोणता याच्यावाला? डायन. तिसरा पॉइंट होता याच्यामध्ये कोणता? इट इज अ स्केलर क्वांटिटी आहे म्हणते. तर मास कोणता, वेट कोणता राहील? वेक्टर क्वांटिटी. इट इज वेक्टर क्वांटिटी. वेक्टर क्वांटिटी, हे वेक्टर क्वांटिटी आहे. याचाच अर्थ झाला की हिला रिप्रेझेंट करण्यासाठी. का बरं वेक्टर आहे हे? सपोज मी आताच म्हटलं, तुम्ही इकडं असं झुकलं तर तुम्ही या डायरेक्शनने पडता. समजा ते डायरेक्ट समजा हातोडीकडे बस जात असेल, आता कोणाकडे झुकाल? इकडे झुकाल. ओके ना, म्हणजे डायरेक्शन इम्पॉर्टंट आहे. ज्या डायरेक्शनला झुकाल त्याच्या अपोजिट डायरेक्शन ऑलरेडी काही खाली पडाल तुम्ही. कळलं? इट इज ए वेक्टर क्वांटिटी. आणि लास्ट पॉइंट होता इट इज कॉन्स्टंट. तर हा काय राहील? इट इज नॉट कॉन्स्टंट. इट इज नॉट कॉन्स्टंट. याचाच अर्थ काय झाला? इट इज चेंज. इट इज चेंज प्लेस टू प्लेस. इट इज चेंज प्लेस टू प्लेस. असा क्वेश्चन येऊ शकतो, वाय वेट इज चेंज प्लेस टू प्लेस. या दुसऱ्या प्रकारे असा येऊ शकतो, वाय वेट इज चेंज प्लॅनेट टू प्लॅनेट. कळलं? इट चेंज प्लेस टू प्लेस. किंवा ऑर मध्ये राहू शकतो, प्लॅनेट टू प्लॅनेट. प्लॅनेट टू प्लॅनेट. ओके, कळलं एवढं? तर अशा प्रकारे आपला हा झाला वेट. आणि याचा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला आहे वेट. त्याला हा स्पेशली फोर्स असतो, हा असतो mg. कारण याच्यात आहे ॲक्सलेरेशन, म्हणजे अर्थचा ग्रॅव्हिटेशन काम करतो, म्हणजे याच्यात आहे ॲक्सलेरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ॲक्च्युली फोर्सचा फॉर्म्युला कोणता आहे? फोर्स इक्वल टू me आहे. हा जो ए आहे, जेव्हा तुम्ही फ्री फॉलिंग बॉडी जेव्हा शिकाल तेव्हा ऑलरेडी ए कशामध्ये बदलतो? जी मध्ये बदलतो. तर त्याला वेट इज इक्वल टू mg. आता प्रश्न असा येतो की याचाच अर्थ झाला की वेट डिपेंड्स ऑन मास अँड ॲक्सलेरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आणि मास आताच म्हटलं आपण, मास इज अ कॉन्स्टंट क्वांटिटी आहे. ओके ना. प्रश्न काय येतो आपल्याकडे? वाय वेट इज चेंज प्लॅनेट टू प्लॅनेट या प्लेस टू प्लेस. पहिलं डेफिनेशन काय लिहायची? वेटची डेफिनेशन लिहायची. व्हॉट इज द वेट? द वेट इज ए फोर्स विथ विच अर्थ अट्रॅक्ट दी ऑब्जेक्ट. दुसरा पॉईंट कोणता लिहायचं? की युनिट ऑफ दी वेट, सॉरी युनिट नाही, फॉर्म्युला ऑफ दी वेट. वेटचा फॉर्म्युला कोणता आहे? mg आहे. तिसरा पॉईंट काय लिहायचं? वेट इज डिपेंड्स ऑन मास अँड ॲक्सलेरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, दॅट इज द जी. का झालं? नंतर सांगायचं मास इज कॉन्स्टंट बट स्मॉल g, दॅट इज द ॲक्सलेरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, दॅट इज द g इज नॉट कॉन्स्टंट बिकॉज इट चेंज प्लॅनेट टू प्लॅनेट. Therefore weight is change planet to planet. हे असं लिहू शकतो, weight is directly proportional to acceleration due to gravity and g is change planet to planet, that is the g is the maximum at the pole and minimum at the equator and zero at the center. Therefore weight is change planet to planet because weight is maximum at pole, zero at center and minimum at equator because weight is directly proportional to acceleration due to gravity. बाकीचं आपण नंतर बघूया. इतकं